नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुळशीला पाणी अर्पण करताना बोला हे 3 शब्द. आयुष्यामध्ये कधीही गरीब राहणार नाही. जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन प्रत्येक इच्छा, मनोकामना ही आपली पूर्ण होईल. असा हा एक अतिशय प्रभावी मंत्र मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुळशीला आपल्या हिंदू धर्मात पवित्र आणि अत्यंत पूजनीय मानले जाते. तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळतो. तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धीसुद्धा आपल्या घरात नांदत असते. तुळशी पूजनाचे काही खास नियम जे आहेत तर ते आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत. घरामध्ये तुळशीचं रोप हे योग्य दिशेला ठेवून त्याची पूजा जर आपण नियमानुसार जर केली तर त्याचं आपल्याला विशेष फळ हे प्राप्त होते. धार्मिक शास्त्रानुसार तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची कृपा आपल्या कुटुंबावरती होते. परंतु हे लक्षात ठेवा की तुळशीची पूजा हे स्नान केल्यानंतरच करावी. त्या अगोदर तुळशीची पूजा ही कधीही करू नये आणि तुळशीला हात देखील लावू नये. तुळशीला जास्त पाणी देऊ नये. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी तुळशीला जल अर्पण करणे अत्यंत शुभ असते. रविवारी तुळशीला हात लावू नये, कारण हा दिवस लक्ष्मीच्या विसाव्याचा दिवस आहे. एकादशीलाही तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई आहे, कारण एकादशीच्या दिवशी माता तुळशीचं व्रत असतं आणि या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये, माता तुळशीचं व्रत हे मोडू नये यासाठी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही किंवा तुळशीचे पानं हे देखील तोडले जात नाही. जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर आपल्या कुटुंबावर कधीही कोणतेही वाईट संकट, विघ्न हे येत नाही. आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, आपल्या घरामध्ये जी तुळस असते त्या तुळशीची आपण अगदी लहान मुलांप्रमाणेच काळजी घेत असतो, परंतु अचानक तुळस ही वाळू लागते. जेव्हा तुळशीला योग्य वेळेवर पाणी आणि काळजी घेऊ नये, तुळस जर वाळून गेली तर समजून घ्यायचं आपल्या घरावर कुठलं तरी संकट येणार आहे किंवा आपल्या घरावर येणारं संकट हे माता तुळशीने स्वतःवरती घेतलं आणि स्वतः तुळस ही जळून गेली, परंतु आपल्या कुटुंबावर कोणतेही विघ्न, संकट हे येऊ दिले नाही. म्हणून आपल्या घराच्या अंगणात, आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या घरामध्ये तुळशीचं एक रोपटं हे असायलाच हवं. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि ते घर सोडून कधीही माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही आणि यामुळे कधीही आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी देखील येत नाही. ज्या घराच्या अंगणात तुळस असते तिथला आजूबाजूचा जो परिसर असतो तो संपूर्णपणे पवित्र बनलेला असतो. तिथे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा जी असते तर ती तयार झालेली असते आणि तिथली सगळी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. तिथे असणारे दोषसुद्धा दूर होतात. म्हणून आपल्या घरामध्ये जर आपण तुळस लावली तर नक्की आपल्या घरातले सुद्धा दोष हे दूर होतात. घरासमोर तुळस जर असेल तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती किंवा नजर दोष, इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूरच राहते. यामुळे तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी घराच्या अंगणामध्ये तुळस ही लावलेली असते. इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं. घरातल्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करावं, तुळशीला हळदी कुंकू लावावं आणि दोन्ही हात जोडून माता तुळशीला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करावी. जर घरातल्या स्त्रीने दररोज नित्यनेमाने अशी जर पूजा केली तर त्या व्यक्तीला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही आणि आपल्याला कधीही पैशांची टंचाई ही सुद्धा भासत नाही. यामुळे तुम्ही नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करा. त्याचबरोबर संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. तुम्हाला दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही अगरबत्ती लावली तरीही चालेल.
दररोज तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या असतात। या प्रदक्षिणा करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात। हा जप केल्याने साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। त्याचबरोबर जर तुम्हाला गरिबी आणि दरिद्री ही दूर करायची असेल, आयुष्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचं असेल, तर तुम्हाला माता तुळशीची रोज पूजा करायची आहे। आणि रोज पूजा केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता तुळशीपाशी एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते। तर हा जो अतिशय प्रभावी मंत्र आहे, तर हा मंत्र जर तुम्ही तुळशी मातेसमोर बसून 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा जर तुम्ही म्हटले, तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्य ही उरणार देखील नाही। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो। हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, तुम्ही तिथून सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात। दररोज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुळशीला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर तुम्हाला माता तुळशीसमोर हात जोडून किंवा बसून तुम्हाला सांगितलेल्या या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। करून पहा, निश्चितच तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।